दरम्यान गुरुदाईच्या ट्रॅकवरती श्रेयस पाटील आपण पाहतो, आयकॉन खेळाडू श्रेयस पाटील आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 1 हाताळण्याची जबाबदारी इथे दिली जाते. श्रेयस पाटील आपण पाहतो. सामन्याला सुरुवात होते. दरम्यान पल्साचा इशारा आला समोर स्ट्रायकिंग इन वरती. अर्थातच आपण पाहतोय संग्राम शिंदे. पहिला बॉल वेगात होता. पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं तर स्विंग अँड मिस डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल डिलिव्हर केला. संग्राम शिंदे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात. निश्चितच आपण पाहिलं तर नागठाणे गावातून या खेळाडूची चर्चा सातत्याने असते. नवी मुंबई परिसरामध्ये देखील सातत्याने हा खेळाडू असा आयकॉन म्हणून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल इथे डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. खराब चेंडू आडवा बॅटने फटका इथे केलाय. दरम्यान आपण पाहिलं तर धावा किती मिळतात. 9+2 3 धावा धावफलकावरती. 3 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचते. निश्चितच 3 या आकड्यावरती धावसंख्येला श्री गणेश झाला. धावसंख्येला आकार दिला. इथे सुरुवात झाली. 9+2 अशा 3 धावा धावफलकावरती आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. श्री गणेश झालाय. खाते इथे उघडलं. पहिलं षटक चालू आहे. पहिला चेंडू अगदी चांगल्या प्रकारे डिलिव्हर केल्यानंतर दुसरा चेंडू थोडासा खराब हाताला. फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल लॉक केलाय ऑन साइडला. पॅरलल शॉट. धावा मिळतात त्या पूर्णपणे 6. संग्राम शिंदेच्या बाटपडून मोठा धमाका षटकार. फुल टॉस बॉल आणि या फुल टॉस बॉल वरती फुल टोल इथे वसूल केलाय. 6 धावांची मोहर इथे लगावली आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावतोय. धावसंख्या 9 या आकड्यावरती. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र पहिला चेंडू हाताला तशा प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. इथे वारंवार चुका केल्या जातात. फुल टॉस चेंडू वारंवार हाताळले जात आहेत. समोर देखील आयकॉन समोर आपण पाहिलं तर संग्राम शिंदेला आपण पाहतोय. नागठाणेला बिलॉंग करणारा हा खेळाडू त्याच्या घडीला आयकॉन म्हणून चर्चेत आहे. हा खेळाडू श्रेयस पाटीलचा विचार केला तर आता चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये कुठेतरी पाहिलं तर अचूक टप्पा राखणं गरजेचं आहे. सरळ बॅटने लॉक केला. क्या बात आहे. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. संग्राम शिंदेच्या बॅटमध्ये चौकार. ओव्हर पिच बॉल. यावेळेस देखील आपण पाहिलं तर थोडासा पुढ्यात होता. सरळ बॅटने फक्त आणि फक्त 30 सर्कलला भेदला आणि त्यानंतर 4 धावांची मोहर आणि धावसंख्येचं टोटल निश्चितच 13 या आकड्यावरती. 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगला फटका एक्झिक्यूट केला. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी. पंचाचा इशारा. 22च्या स्वरूपात एक डिक्लेअर धाव आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. 14 या आकड्यावरती आता धावफलक जाऊन पोहोचतो. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. चेंज ऑफ पेस. यावेळेस देखील फटका. टाइम केलाय. दिशा दिली आहे आणि दशा इथे गोलंदाजाची खराब केली आहे. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. संग्राम शिंदेच्या बॅट पडून आणखीन एक लाजवाब फटका. चौकार. चुका केल्या जातात. वारंवार आपण पाहिलं तर फुल टॉस चेंडू हाताळले जातात. जेव्हा जेव्हा चूक टप्प्यावरती गोलंदाजी झाले तेव्हा तेव्हा यश इथे गोलंदाजाला मिळालं. मात्र जेव्हा जेव्हा खराब चेंडू हाताळले तेव्हा तेव्हा फायदा येथे फलंदाजाने उचलला. अगदी आपण पाहिलं तर हा चेंडू देखील चेंज ऑफ पेस होता. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. फक्त दिशा दिली. टाइम केला. पंच अगदी चांगला पाहायला मिळाला आणि 4 धावांची मोहर इथे लगावली. आडवा बॅटने शॉर्टपुलचा फटका. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक धावतात मात्र चेक. धावा इथे मिळतात त्या 4. चौकार येतोय संग्राम शिंदेच्या बॅटमधून. चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
निश्चितच आपण पाहिलं तर या चौकाराच्या मदतीने षटक क्रमांक पहिला इथं संपलाय. 22 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिलं षटक आयकॉन खेळाडूचं इकडे मागणं राहिलाय. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी निश्चितच दिली जाते. सिद्धार्थ महाजन आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पहिलं षटक तब्बल 22 धावांचा आता तर दुसऱ्या षटकामध्ये इथे विश्वास आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धार्थ महाजन स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस होता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. अनिकेत पाटोळेला आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एन वरती कवटी महाकाळचा स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट मॅन फ्रॉम कवटी महाकाळ अनिकेत पाटोळे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. हॅलो सर्वधर्माना पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. 27 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 27 ऑन द बोर्ड. क्षेत्ररक्षण थोडंसं निराशाजनक झालं आणि तिथे निश्चितच फायदा फलंदाजांना मिळालाय. 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सिद्धार्थने कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. निश्चितच चांगली गोलंदाजी केली. लोअर फुल टॉस बॉल बादची कडा घेतल्या. पाठीमागे घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता पुढे सरसावतं. 28 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. निश्चितच आपण पाहिलं तर पहिलं षटक 22 धावांचं होतं. आयकॉन खेळाडूचं षटक मात्र दुसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने सिद्धार्थ महाजनने कमबॅक केला. पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. अनिकेत पाटोळे स्विंग मीन्स आणि इथे मात्र आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 28 आकड्यावरती धावसंख्या. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा बदलणारा बॉल पाहायला मिळाला. अनिकेत पाटोळेला शांत ठेवण्यामध्ये या षटकामध्ये यश आले. 2 षटकांचा खेळ संपला. 28 धावा 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती.
साईराजला आपण पाहतो आयकॉन खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच पहिल्या 2 षटकामध्ये 28 धावा. आडवा बॅटने इथे मात्र ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकीच्या दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता ही मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल आला आयकॉन खेळाडू साईराज वरती ते विश्वास दाखवलाय. निश्चितच दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करून दिलं सिद्धार्थ महाजनने आणि तिसऱ्या षटकामध्ये साईराज वरती ते विश्वास दाखवलाय. लो फुल टॉस लॉक केलाय. समोरच्या दिशेने नैसर्गिक अडथळा आलाय. निश्चितच आपण पाहिलं तर नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू आलाय सिंगलला. इथे डबल मध्ये लगेचच कन्वर्ट देखील केलं जात आहे. कलेक्शन थोडस खराब राहिलं. दरम्यान आपण पाहिलं तर 2 धावा इथे धावफलकावरती जोडल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचा टोटल निश्चितच 30 या आकड्यावरती 30 ऑन दी बोर्ड. 30 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इथून पुढे येणारा प्रत्येक चेंडू महत्वाचा असणार आहे. नॉकआउट पद्धतीचे सामन्यात सरळ बॅटने लॉक केला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावा वाचवल्यात. एक सिंगल धाव फलकावरती. फेकी खराब झाल्या. फेकी इथे निराशाजनक आणि त्याचबरोबर लगेच ओव्हर थ्रोच्या स्वरूपात लगेच दुसरी धाव फलकावरती आणि दुसऱ्या धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता 32 या आकड्यावरती 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धाव फलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. लॉक केला. ओव्हर पिच बॉल फटका इथे फसलाय. संग्राम शिंदेची महत्वाची विकेट. धक्का क्रमांक पहिला. संग्राम शिंदे बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू होतेच मन फ्रॉम कवटे महाकाळचा आणखीन एक चर्चेत असणारा खेळाडू होतेच अविनाश वाघमारे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या नावाची देखील चर्चा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. अविनाश वाघमारे आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला. 32 या आकड्यावरती पहिली विकेट. पहिलं षटक सोडलं 22 धावांचं. त्यानंतर गोलंदाजी चांगली राहिली आहे मसूर स्पोर्ट्स मसूर संघाची आणि त्यामुळे कुठेतरी आपण पाहिलं तर नागटाने संघाला थोडस जखडलंय. थोडस बॅकफुटवरती ढकलण्याचा प्रयत्न इथे नागटाने संघाला करत असताना पाहायला मिळतात. आता दुसऱ्या बाजूला तर लेफ्ट हँड बॅटर अविनाश वाघमारे आलाय. वेगात टाकला होता. बीट केलं जातं. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. चांगला चेंडू एक्झिक्यूट केला. निश्चितच आपण पाहिलं तर इथे डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. लोअर फुल टॉस ऑन साईडला क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप झाले आणि त्यानंतर धावा किती मिळत आहेत. षटकार आलाय. मराठीमध्ये एक म्हण आहे तेलही गेलं तुपही गेलं. हाती राहिलं दुपाटणं आणि तसंच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. लो फुल टॉस बॉल आणि त्यावरती संधी झेलची होती. चुकी झाली. आयकॉन सिद्धार्थ महाजन कडून इथे चुकी झाली आणि त्यानंतर षटकार देखील आला. कॅच ड्रॉप आणि षटकार धावसंख्येचं टोटल 38 आकड्यावरती षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. 38 धावा 3 षटकांच्या अखेरीस. टीमचा आधार आहे सर्वात मोठा. आडवा बॅटने ऑन साईडला फटका इथे केला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक धावतात मात्र आपण पाहिलं तर सिंगल धावे ते कंप्लीट झाले. एका धावेवरती समाधान जावं लागते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावते. 39 आकड्यावरती धावफलक
2 धावा येतात डिक्लेअरच्या स्वरूपात. 40 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 40 ऑन द बोर्ड. 40 धावा धावफलकावरती. आकड्यावरती धावसंख्या 40 ऑन द बोर्ड. अनिकेत पाटोळे फटका यावेळेस देखील केला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल इथे कंप्लीट झाल्या. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब. धावा मिळतात त्याच्यावर. अनिकेत पाटोळेच्या बॅटमधून अखेर आता आलाय चौकार. निश्चितच आपण पाहिलं तर अनिकेत पाटोळेच्या बॅटमधून धावा येत नव्हता आणि आता तो चौकार आलाय. त्याने दबाव होता आणि तो दबाव हटवण्याचा प्रयत्न इथे अनिकेत पाटोळेचा पाहायला मिळाला आणि परतण्यामध्ये काही अंशी यश देखील आलं. आडवा बॅटने शराफूरचा फटका. धावा मिळतात त्याचा. अनिकेत पाटोळेच्या बॅटमधून मोठा धमाका षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला. संधी दिली या खेळाडूला. संधीचं सोनं करण्यासाठी ओळखला जातो. या खेळाडूची चर्चा का सातत्याने रंगतेच. उत्तर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पाटोळेनं दिले. धावसंख्येचं टोटल निश्चितच 44 आकड्यावरती 50 आकड्यावरती धावसंख्येचं टोटल जाऊन पोहोचतो. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब राहिलाय. पुन्हा एकदा फंबल झालाय. एक सिंगल धाव धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 51 या आकड्यावरती 51 ऑन द बोर्ड. 51 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. चौथं षटक शेवटचं षटक प्रगतीपथावरती. 51 धावा एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. निश्चितच आपण पाहिलं तर पहिलं षटक चांगलं आलं. त्यानंतर इथे कमबॅक खऱ्या अर्थाने राहिलाय तो म्हणजे मसूर संघाचा. मात्र या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा काउंटर अटॅक केला. चांगला चेंडू वळवलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा इथे बदललाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवट गोड कोणता संघ करणार हे देखील पाहणं इथे गरजेचं आहे. 51 धावा धावफलकावरती 51 ऑन द बोर्ड. चला यानंतरचा होणारा सामना दोन्ही टीम्स कॅप्टन आपल्यासाठी कॉल असणार आहे. लोअर फील्ड टॉस ऑन साइडला अविनाश वाघमारेच्या बॅटमधून फटका इथे खेळला. मात्र विकेट आली आहे. शेवट गोड मसूर संघाने केलाय. षटक क्रमांक 4 संपलाय. पहिला इनिंगचा खेळ संपलाय. 51 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 52ची गरज. 24 मध्ये 52 धावांची आवश्यकता आहे. चला सैदापूर स्पोर्ट्स सैदापूर आणि त्याचबरोबर येडे निपाणी स्पोर्ट्स येडे निपाणी दोन्ही टीम्स कॅप्टन टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन येडे निपाणी आणि त्याचबरोबर सैदापूर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं. सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. मसूर संघ सलामीचे बॅटर्स उडत मैदानाच्या आतमध्ये. चला त्याचबरोबर दोन्ही टीम सैदापूर आणि त्याचबरोबर येडे निपाणी कॅप्टन. चला टॉस साठी या. दोन्ही टीम्स कॅप्टन टॉस साठी यायचं.
सैदापूर कॅप्टन पावसाळी सैदापूर यदि निपाणी कॅप्टन इथे आहे सैदापूर कॅप्टन. दरम्यान सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. बाबली आणि साईराजला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक पहिलं मान फ्रॉम कवटे महाकाळचा सध्याच्या घडीला चर्चित असणारा हा लेफ्ट आर्म गोलंदाज रत्नागिरीचा अविनाश वाघमारे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. चोवीस मध्ये 52ची गरज आहे. अविनाश वाघमारे वेगवान गोलंदाज वाईडच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली. पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा धावेने धावसंख्येला मात्र श्री गणेश झालाय. खाते इथे उघडलं पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा धावेने. काय खराब चेंडू इथे खराब चेंडू पाहायला मिळालाय. मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. पण आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचाची मागणी इथे केली जाते. नो चेक साठी तिसऱ्या पंचाची मागणी. इट्स नो बॉल. हॅलो नो प्लस 1 अशा 2 धावा धावफलकावरती. 2 धावेच्या मदतीने 3 या आकड्यावरती धावफलक. लोअर फुल टॉस बॉल सर्व बॅटने फटका इथे केला. प्रोटेक्शन डीप मधून आले. सिंगल कंप्लीट झालं. फ्री हिटच्या बॉल वरती इथे 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावतं 5 च्या आकड्यावरती. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. मनगडाच्या साह्याने ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप झाली आहे. झेल इथे सोडलाय आणि त्याचबरोबर एक सिंगल धाव धावफलकावरती. सैदापूर कॅप्टन ऍक्शन रिप्ले मध्ये आपण फुल टॉप बॉल होता. दिशा देण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर स्कोअर लेगचा क्षेत्ररक्षक चुकी केली. कॅच ड्रॉप झाले आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव देखील धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 6 आकड्यावरती धावसंख्या. पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा खराब. नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव. नो प्लस 1 अशा 2 धावा धावफलकावरती. संग्राम शिंदे आले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. दरम्यान या सामन्यामध्ये गोलंदाजाला बान केले जाते. दरम्यान 2 बिंबर आणि त्यामुळे सामन्यामध्ये बान केले जाते. दरम्यान
षटक कंप्लीट करण्यासाठी संग्राम शिंदे पुढच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 4 चेंडू हाताळण्यासाठी संग्राम शिंदेला आपण पाहतो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती 8 धावा फलकावरती. पाचची कडा पाठीमागे चाललाय. घोषांकित क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात एकदा मिळते आणि एका धावेच्या मुदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 9 या आकड्यावरती 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक प्रगतीपथावरती निश्चितच आपण पाहिलं तर स्ट्राईक देखील रोटेट झाले. 9 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. 4 षटकांची मॅच आहे. पहिल्या इनिंग मध्ये चांगल्या धावा बनवल्यात तर दुसऱ्या इनिंगच्या खेळामध्ये कुठेतरी पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये त्या धावा बहाल देखील केल्या. नऊ या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. 9 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. चला थोडासा वेग घ्यायचा आहे. खूप अवधी घेतला जातोय. 9 धावा फलकावरती स्ट्रायकिंग गेंदवरती आता बापलीला आपण पाहतोय. मोठे फटके खेळावे लागणार आहेत. बापलीकडे क्षमता मोठ्या फटकांसाठी ओळखला जातो मात्र ते मोठे फटके आता मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागणार आहेत. निश्चितच आपण पाहिलं तर आतापर्यंत 9 धावा फलकावरती पाहायला मिळतात. स्टार्ट मिळालाय. कुठेतरी विचार केला तर नागेश्वर स्पोर्ट्स नागठाणे संघाने या धावा बहाल केल्यात. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न यावेळेस देखील आपण पाहिलं तर एक सिंगल धाव धावफलकावरती आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. डबल डिजिट मध्ये आता धावफलक जाऊन पोहोचतोय. अर्थातच धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. 3 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. या आकड्यावरती धावसंख्या 10 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतपर्यंत चालू आहे. 5ची कडा पाठीमागे चालला. घोषांकित क्षेत्र आणि डिक्लेअरच्या स्वरूपात मिळते 1 धाव आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 11 या आकड्यावरती 11 ऑन दी बोर्ड. दरम्यान धावसंख्येचा इथं जे सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. षटक क्रमांक पहिलं इथे संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 11 या आकड्यावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस.
प्रणव आलेत ना गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. निश्चितच षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी प्रणव यांच्या खांद्यावरती दिली जाते. दरम्यान पहिल्या षटकामध्ये 11 धावा आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी प्रणव वरती. फटका केलाय, नैसर्गिक अडथळा आलाय. निश्चितच आपण पाहिलं तर चेंडू अडलाय, थांबलाय, त्यानंतर 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील का? अपील केल्या पंचांकडे आणि तिसऱ्या पंचाची मागणी देखील केली जाते. तिसऱ्या पंचांकडे आता वळवलं देखील जात आहे. ओयूटी आउट माघारी परतावं लागतं. पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपात. बाबलीचा खेळ संपलाय. धक्का क्रमांक पहिला. बाबली बॅक टू द पवेलियन. सर सागर सपाटे डीसी ऑपरेटर सागर सपाटे आपण माईकशी संपर्क साधायचा. आकाश सपाटे माईकशी संपर्क साधायचा. सागर सॉरी आकाश सपाटे. गोलंदाजी मार्क वरती श्रेयस पाटीलला आपण पाहतो. सॉरी बॅटिंग साठी श्रेयस पाटीलला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच 12 या आकड्यावरती पहिली विकेट आली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रेयस पाटील दाखल होत असताना पाहायला मिळतात. दोन्ही आयकॉन खेळाडू आणि दोन्ही आयकॉन खेळाडूंची जोडी सहितच्या कडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच या चेंडूवरती 6 धावा होत्या. कुठेतरी नैसर्गिक अडथळा, त्यामुळे आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात देखील एक विकेट आली. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. घोषांकित क्षेत्रामध्ये वाईट +1 अशा 2 धावा इथे धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावतोय. 14 या आकड्यावरती धावसंख्या 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 चालू आहे. निश्चितच प्रणवला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. एक युवा खेळाडू आणि त्याच्यावरती विश्वास दाखवला. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जातं. प्रोटेक्शन डीप मधून आले. सिंगल कंप्लीट झाले. एका धावेवरती इथे समाधान धावा लागते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या आपण पाहिलं तर आता जाऊन पोहोचतोय.
या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च झाला. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. धावसंख्या 25 आकड्यावरती. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 चेंडूमध्ये आवश्यकता असणाऱ्या अर्थातच ती म्हणजे 27 धावांची. 12 मध्ये 27 ची गरज. हॅलो चेक. हॅलो ओके. 26 धावा फलकावरती. 26 ऑन दी बोर्ड. जिंकण्यासाठी 12 मध्ये 26 ची आवश्यकता असणाऱ्या अर्धा पल्ला इथे पार पाडला. अजित आलेत कुर्दैच्या ट्रॅकवरती. समोरच्या दिशेने फटका केला. अनिकेत पाटोळेकडनं चुकी झाली आहे आणि त्यानंतर धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. आलाय श्रेयस शाबाट तरुणा चौकार. आता समीकरण बदललंय. चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 30 या आकड्यावरती. 30 ऑन दी बोर्ड. 30 धावा धाव फलकावरती. ऑन साइडला टर्न केला. फटका केला. क्षेत्ररक्षक वाढ कॅच. कमालीचा झेल इथे पकडला. परतावा लागतो माघारी. आयकॉन खेळाडूची खेळी इथे संपुष्टात आली आहे. धक्का क्रमांक 2. श्रेयस बॅक टू दी पॅव्हिलियन. चिक. हॅलो चिक. आडवा बॅटने इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल पकडलाय. संपलाय खेळ. शून्याचा चष्मा घालून संकेत बॅक टू दी पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 3. धक्के पे धक्का. संकेत बाद. नऊ चेंडू आणि या 9 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. 9 मध्ये 22 ची गरज. आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे निखिल दाखवत असताना पाहायला मिळतात. निखिलला आपण पाहतोय बॅटिंगसाठी. मैदानाच्या आतपरे हॅट्रिक चेंडू असणार आहे. संधी असणार आहे आता खऱ्या अर्थाने अजित कडे हॅट्रिकची. ऑन साइडला फटका केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे कॅच ड्रॉप झाली आहे. संधी होती हॅट्रिकची. कॅच ड्रॉप झाली. झेल इथे सोडलाय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर 2 धावा फलकावरती. हॅलो 2 धावा फलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 32 आकड्यावरती. 8 मध्ये 20 ची गरज. 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. निखिलला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक जीवनदान मिळालं.
स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. समीकरण आता बदललंय. सामन्याचं चित्र बदललं जातंय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा बदलणारा बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. 32 आकड्यावरती धावसंख्या 32 ऑन द बोर्ड. लेग कटर चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केला आणि यशस्वी देखील राहिले. 7 मध्ये 20 ची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये. हा चेंडू देखील वळवलाय. टप्पा पडला बाहेरच्या दिशेला. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. 32 धावा धावसंख्येवरती जिंकण्यासाठी शेवटचे 6 बॉल. 20 धावांची आवश्यकता. या षटकाने कमबॅक करून दिलाय. हॅलो चिक. गुडघ्याची मार्क वरती सतीश दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सतीश यांना आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये शेवटचे 6 चेंडू, निर्णायक 6 चेंडू हाताळण्याची जबाबदारी निश्चितच सतीशच्या खांद्यावरती. 6 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. साईराज आयकॉन खेळाडू स्ट्रायकिंग एम वरती 20 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील हे देखील पाहणे इथे गरजेचं आहे. निश्चितच आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 20 ची गरज सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतो. आता मात्र संघाची दारोमदार साईराजच्या खांद्यावरती. लॉफ्ट केला. पहिला बॉल एक्स्ट्रा कवचला. फटका फसला. कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात 4. साईराजच्या बॅटमधून आला चौकार. चौकार आला आणि या चौकाराने धावसंख्येचं टोटल 36 आकड्यावरती समीकरण बदललं. 5 चेंडू आणि 16 ची आवश्यकता आहे. 5 मध्ये 16 ची गरज. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ आणि हा झेल इथे सोडलाय. कॅच ड्रॉप झालाय. महत्वाच्या क्षणी महत्वाच्या खेळाडूचा इथे झेल सोडलाय. समीकरण आता बदललाय. स्टेप आउट केलाय. झेल सोडला. त्याचं प्रत्युत्तर दिलंय साईराजने. मोठा धमाका. 6 धावेचा षटकार. हॅलो 42 आकड्यावरती धावफलक. 4 मध्ये 10 ची आवश्यकता आहे. हातात तोंडाशी आलेला घास अलगत निष्ठून नेत असताना पाहायला मिळतात. मसूर स्पोर्ट्स मसूरचा संघ. साईराज आयकॉन खेळाडू राज करतो मैदानाच्या आतमध्ये आणि जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. अगदी आपण पाहिलं तर संघ थोडासा पिछाडीवरती होता, तिथून आले आणि 6 चेंडू आणि 20 धावांची गरज असताना इथे पहिल्या 2 चेंडूंवरती 10 धावा बनवल्या. आता समीकरण बदललंय. 4 मध्ये 10 ची आवश्यकता आहे. प्रयत्न केले जात आहेत. प्रयत्नाती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि ते प्रयत्न सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये साईराज करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. अडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जातं. अलॉंग द ग्राउंड फटका केला. प्रोटेक्शन डीप मधून येते. सिंगल कंप्लीट झालं. दुसरीचा कॉल दिला. रनआउटची संधी. धोक्याची घंटा आणि इथे मात्र आपण पाहिलं तर काय घडलं मैदानाच्या आतमध्ये निश्चितच कोणता फलंदाज बाद होईल देखील पाहणं गरजेचं आहे.
चला दरम्यान इथे साईराजची विकेट आली आहे रनआउटच्या स्वरूपात. इथे साईराज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच काय तर आता सामन्याचं पारडं आता जड झालं. अर्थातच नागेश्वर स्पोर्ट्स नागठाणे संघाने आता कमबॅक केलंय. निश्चितच आपण पाहिलं तर 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत भागप्पा दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत. भागप्पाला आपण पाहतोय बॅटिंगसाठी. मैदानाच्या आतपर्यंत निश्चितच 3 मध्ये 9 ची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज मैदानाच्या आतपर्यंत असणार आहे. निश्चितच आता विचार केला तर निखिल वरती जबाबदारी स्ट्रायकिंग एंड वरती निखिलला आपण पाहतोय. आडवा बॅटने केल्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहिलं तर स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय रनआउटच्या स्वरूपात. इथे निखिलला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. कोणता फलंदाज बाद झालाय? यस, निखिल इथे बाद झाला. अर्थातच खेळ संपुष्टात आले. दरम्यान जिंकण्यासाठी आता शेवटचे 2 बॉल. 9 ची आवश्यकता, 2 मध्ये 9 ची गरज. भागप्पाची खेळी संपुष्टात आल्या. दरम्यान भागप्पा बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन चेंडू आणि आता मात्र 9 धावांची आवश्यकता 2 मध्ये. लॉफ्ट केलाय सर बॅटने. ऑन साइडला टर्न केलं जाते. प्रोटेक्शन डीप मधून आले. सिंगल इथे कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिला परतल्या दुसऱ्या धावेसाठी आणि इथे रनआउटच्या स्वरूपात विकेट आली. माघारी परतावं लागतं. आणखीन एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. 3 चेंडू आणि 3 फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होत असताना पाहायला मिळालं. आता सामन्याचं चित्र स्पष्ट झालं. येणारा 1 बॉल 8 ची आवश्यकता आहे. चला वेग घ्यायचा. हा सामना थोडासा लेट चाललाय. एक चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. निश्चितच आता आपण पाहिलं तर कुठेतरी साईराजची विकेट आली. त्यानंतर या मॅच मध्ये आता पिछाडीवरती सापडलाय मसूर स्पोर्ट्स मसूरचा संघ आणि आता 1 चेंडू आणि 8 ची गरज आहे. सामना शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉल 8 ची आवश्यकता आहे. चांगला चेंडू डिलिव्हर केला तर निश्चितच विजय निश्चित होईल. आडवा बॅटने फटका सुरू केला जातोय. प्रोटेक्शन डीप मधून येत आहे. मात्र इथे विजयावरती शिक्कामोर्तब झालाय. नागेश्वर स्पोर्ट्स नागठाणे संघ विजय मिळवलाय. सामना जिंकलाय. पराभूत केलाय मसूर स्पोर्ट्स मसूर संघाला. वेल प्लेड नागेश्वर स्पोर्ट्स नागठाणे संघ. दरम्यान जो पहिला सामना झाला मांगले संघाचा दत्ता बांबवडे आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा. दत्ता बांबवडे आणि त्याचबरोबर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 14 चेंडू आणि 29 धावांची खेळी ज्याच्या बॅटमधून आले. अर्थातच नागठाणेचा सुपरस्टार संग्राम शिंदे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. संग्राम शिंदे आपण यायचं. आपण देखील आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आणि त्याचबरोबर दत्ता बांबवडे